स्त्रियांना खाली ओढताना मी पाहिलंय। जशा आजूबाजूला आपल्या परंपरा येतात, कुटुंब व्यवस्था येते, सामाजिक व्यवस्था येते, त्यावरून स्त्रियांचं जडणघडण होता आपण ना बदलायची वेळ आलेली आहे। नमस्ते। स्त्रियांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो, मला ना घरामध्ये सगळ्या सुखसोयी मिळत आहेत, मी तर एका राणीसारखं माझं जीवन जगते आणि तरीही मला बाहेर जाऊन नोकरी करण्याची का गरज आहे? असा प्रश्न अनेक मुलींच्या, अनेक महिलांच्या मनामध्ये येतो। एका महिलेला खाली ओढताना मी पाहिलं। घरातला व्यक्ती घरामध्ये पैसे आणतो आणि त्या ज्या काही गोष्टी घरात येतील त्यावेळेसच त्या स्त्रीनं घरामध्ये सर्व गोष्टी नियोजन करायचे, परंतु त्या गोष्टी ना काही काळानंतर बदलतही गेल्या। परंतु काय, ह्यामुळे अनेक वेळा काही महिलांच्या मनावरती एक प्रश्न निर्माण झाला, तू ना जे पण काही करते ना, मी आणल तेव्हाच तुझ्या जीवनामध्ये तू करते, तुला तेवढंही करणं होत नाही, तुला घरही सांभाळणं होत नाही, तुला घरातल्या जबाबदारीही करता येत नाही, तू तर बाहेरून काहीच कमवत नाहीये, तरी पण तुला हे घर सांभाळणं एवढी अवघड गोष्ट आहे का? असा प्रश्न अनेक वेळा घरातल्या स्त्रीला विचारला जातो। बऱ्याच वेळा मी महिलेशीच बोलताना असं ऐकलंय, ज्यावेळेस महिलेला अन्नपूर्णा असं समजलं जातं, परंतु मी तर म्हणेल केव्हा अन्नपूर्णा खरी प्रकारे होईल स्त्री, जेव्हा स्त्री बाहेरून आपण स्वतःचं अन्न कमवून आणून आपण स्वतःचे अन्न आपण खाऊ, त्यावेळेसच आपण खरी अन्नपूर्णा घडू शकू। आपल्याला ना काही टोमणे ऐकायला मिळतात, ज्यावेळेस पण काही स्त्रियांना, मी तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीवरून मी हे उदाहरण तुम्हाला देत आहे, कारण आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये मी अनेक वेळा घरातल्या स्त्रीला, आपले मुलगा जर नोकरी करत असेल आणि एखादी स्त्री जर सून घरातली जर ती घरात फक्त घरकामच करत असेल, एवढं तुला घरातलं काम होत नाही का, किंवा तुझ्या कामाला काहीच किंमत नाही म्हणून ते दाखवलं जातं आणि घरातल्याची सेवा किंवा घरातला स्वयंपाक ह्या गोष्टीला तिच्याकडे पाहिलं जातं आणि तू शेवटी ना तुझ्या हातामध्ये काहीच नाही, ही किंमत तिच्या कामाला दिली जाते। घरातल्या कामाला आपण एखादा व्यक्ती लावून जरी आपण घरातले काम करून घेतले तरी त्याची किंमत त्या व्यक्तीला समजून येईल की घरातलं काम किती महत्वाचं आहे आणि त्या घरातल्या कामाला किती पैसे मोजावे लागतात तेही त्या व्यक्तीला समजून येईल। अशी काही मानसिकता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये झालेली आहे की स्त्री म्हणजे कुठलंही साधन कमवत नाहीये आणि ती घरामध्ये फक्त म्हणजे ती न कमवता तिच्या जीवनामध्ये ती म्हणजे माझ्या एका स्वावलंबी तिचं जीवन नाहीये, तर तिचं जीवन फक्त स्त्रीचं दुसऱ्यांवरती अवलंबून आहे असं तिला दाखवलं जातं। जेव्हा आपण स्वतः कमवणं चालू करू त्यावेळेसच आपण आपला स्वाभिमान जोपासू शकू, कारण पहिल्या काळी ना अनेक वेळा ना ही जे पण काही पुरुष सत्ता आली किंवा स्त्रिया घरातच काम करायच्या, त्यावेळेस पहिल्या काळी ना म्हणजे खूप म्हणजे जंगलामध्ये असेल, बऱ्याच वेळा ना अशी काही शेतातली कामं असायची आणि ती खूप ओझ्याची कामं असायची किंवा कष्टाची कामं असल्यामुळे ती ना म्हणजे पुरुष घरातली बाहेरची कामं सांभाळायचा आणि घरातलं जी छोटी मोठी कामं होती, घरात जी पण काही स्वयंपाकाची असतील ती ना स्त्री सांभाळायला लागली। परंतु काही काळ बदलत गेला, काही परिस्थिती बदलत गेली, आजूबाजूचं वातावरण बदलत गेलं, बरंचसं ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जगामध्ये झाले, परंतु तरीही काही ठिकाणी अशीच मानसिकता आहे की स्त्री म्हणजे एक घरातलंच कुटुंब सांभाळणारी आणि शेवटी तिला फक्त एक शिक्का लागतो की ती ना आयतं खाते किंवा आयतं तिच्या जीवनामध्ये ती काहीही कमवत नाही आणि शेवटी तिला एक म्हणजे एक काम करणारी आणि तिला शेवटी कुठलाही स्वाभिमान किंवा तिचा कुठलाही सन्मान स्त्रीला त्या कामाचा मिळत नाही, कारण शेवटी ती घरातच आहे ना, शेवटी बाहेरचं काम महत्वाचं मानलं जातं आणि घरातल्या कामाला म्हणजे कमी लेखलं जातं। हीच गोष्ट आजूबाजूला घडत आहे, म्हणून आपण काळाप्रमाणे आपण बदलणंही तितकंच गरजेचं आहे आणि आपण बाहेर जाऊन आपण आपलं कर्म आणि कमवणंही तितकंच गरजेचं ठरतं। आपला स्वाभिमान जर आपल्याला जोपासायचा असेल तर आपण कमवणंही तितकंच गरजेचं आहे। बघा,
बाहेरच जाऊन नव्हे तर आपण आपले 4 पैसे आपण घरामध्येही काही अशी कामं असतात की जी आपण घरामध्ये करूनही आपण 4 पैसे कमवू शकतो. कर्ता पुरुषांचं काम ना एक श्रेष्ठ काम म्हणून दाखवलं जातं आणि स्त्रीचं काम म्हणजे एक तुच्छ काम किंवा घरातलं काम. त्या कामाला कुठलाही मोबदला मिळत नाही, त्या कामाला स्वाभिमानही मिळत नाही. शेवटी तू ना घरातलंच काम आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी ना पहिला अगोदर ना घरामध्ये ना घरातल्याच कामाकडे बरचसं लक्ष द्यायचे, परंतु त्या घरातल्या कामाकडे लक्ष दिल्यामुळे ना माझा मुलगा खूप छोटा होता, म्हणजे 3-4 वर्षाचा होता आणि त्याला वाटायचं ना माझे पप्पा खूप ग्रेट आहेत आणि ते ना बाहेर काम करतात. ते ना त्याचे जे पण काही कमाई करतात, जे पण काही खाऊ आणतात ते ना माझे पप्पा आणतात आणि घरात मम्मी ना काहीच करत नाही, असं त्याच्या मनामध्ये यायला लागलं. आणि शेवटी त्याला विचारलं ना की तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे, तर तो त्याला प्रश्नही विचारला, कारण त्याला समजायला लागलं की माझे ना पप्पा चांगले, कारण ते बाहेर काम करतात ना. त्याला स्पष्ट उत्तर दिलं आणि मम्माला ना सेकंड ठेवलं. बघा, स्त्रीला अनेक वेळा हे माझ्यावरूनच उदाहरण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला की बऱ्याच वेळा ना मुलंही जसं आपण पाहतो तसंच आपल्या आजूबाजूची लहान मुलंही तीच गोष्टी शिकतात. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण खूप काही पैसे नव्हे, परंतु आपण आपला थोडासा खर्च आपण भागवू शकू, स्वतःचा खर्च आपण स्वतःच्या स्वावलंबावर आपण करू शकू, एवढं तरी आपण आपला पैसे कमवणं तितकंच गरजेचं. स्त्रियांच्या मनामध्ये एक अपराधी भावना येते की बघा ना, घरामध्ये बाहेर तो व्यक्ती बाहेरचं किती काम करतो आणि शेवटी स्त्रिया पण म्हणतात जाऊ दे, ते बाहेरचं काम करतात आणि आपण ना काय असतो, घरातच असतो, आपल्याला काय एवढं म्हणजे हे नाही. म्हणून प्रत्येक वेळी स्त्री स्वतःच्या मनामध्ये एक अपराधी भावना येते आणि ती मनाने खचून जाते. म्हणून आपण कमवणंही तितकंच गरजेचं आहे आणि परिवर्तनही तितकंच घडवणं गरजेचं आहे. आपण जो विषय मांडलेला आहे त्याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका.